कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी। रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात पडद्यामागे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे एकत्र। गट स्थापनेवेळी श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील संदीप देशपांडेही होते एकत्र। केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याबाबत आता राज ठाकरेंना कल्पना होती। राज ठाकरेंना कल्पना देऊनच राजू पाटील आणि संदीप देशपांडेंच्या श्रीकांत शिंदेंसोबत 2 बैठका। सूत्रांची माहिती, शिंदेंसोबत जायचं होतं तर आमच्याशी युती का केली? कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊतांचा संताप। राज ठाकरे यांच्यासोबत करणार आहेत चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी राजू पाटलांना अधिकार दिलेत। आमच्या उमेदवारासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे 12 एबी फॉर्म दिलेले होते। प्रकरणाचा इतका आकांडतांडव करण्याची गरज नाही, संदीप देशपांडेंचं राऊतांना उत्तर। राजकारणात काहीही घडू शकतं। कल्याण डोंबिवलीमधील पाठिंब्याबाबत स्थानिक पातळीवर झालेला निर्णय मला पटलेला नाही, मनसेच्या बाळा नांदगावकर यांची नाराजी। एकाच आठवड्यामध्ये नगरसेवक निवडून आले, त्यामुळे मनसे धक्क्यात। त्यातून सावरल्यावरती योग्य निर्णय घेतील, भाजपच्या अमित साटम यांनी डिवचलं। मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटून गेली, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार। मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ। ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रीपद काढलं तरी फरक पडत नाही। माझा परफॉर्मन्स चुकीचा वाटत असेल तर चर्चा करतील, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती। उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन आणि इतर नेतेही उपस्थित। मुंबई पुण्याचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। नवी मुंबई, भाईंदर, वसई आणि भिवंडी या महापालिका देखील खुल्या प्रवर्गाकडे। ठाण्यात एससी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी आरक्षण। मुंबईमधील महापौरपदाच्या आरक्षणावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। याआधी देखील दोन्ही वेळेस सर्वसाधारण आरक्षण असताना यंदा ओबीसी का नाही, ठरवून सोडत काढली किशोरी पेडणेकर यांचा हा आरोप। तर अकोल्यात महापौर निवडीवरून ट्विस्ट येण्याची शक्यता। भाजपला रोखण्यासाठी सर्व पक्षांची प्रकाश आंबेडकरांना गळ। बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव सुरू। बदलापूरमध्ये चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न, शाळेच्या व्हॅन चालकावरती आरोप, नराधम चालक अटकेत। गुन्हा दाखल प्रकरणानंतर राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक। मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात। महाडमधील राडा प्रकरणी हायकोर्टानं सरकारला सुनावलं। विकास गोगावले यांना आता आज सुनावणीपूर्व आत्मसमर्पण करण्यास सांगितल्याचे आदेश। 18 देशांमधून राज्यात आता 30 लाख कोटींची गुंतवणूक। जपान, इटली, नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश। कोकण विदर्भामध्ये मोठी गुंतवणूक येणार। दाओसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। हावडा झारखंड मुख्य रेल्वे मार्गावरती भीषण अपघात झाला। रेल्वे क्रॉसिंगवरती ट्रकची ट्रेनसोबत धडक, बॅरिगेड तोडून ट्रक फरफटत गेला। भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकावरती बांगलादेशचा बहिष्कार। सरकार आणि क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत निर्णय। आयसीसीनं बांगलादेशला दिलं होतं अल्टिमेटम। बागच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी नंबर 1। प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवरच पाहिला। महाराष्ट्रातील जनतेची पसंती फक्त TV9 मराठी असल्याचं पुन्हा अधोरेखित।